श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 10 जून 2025ला वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हटलं तर आपल्या सगळ्या महिलांच्या आवडतीचा सण, कारण या दिवशी आपल्याला नटायला मिळतं, छानपैकी साडी घालायला मिळते, मेकअप करायला मिळतो आणि वडाच्या झाडाची पूजाही करायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये वट सावित्री पौर्णिमा ही नेमकी कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे, कुठल्या रंगाची साडी आपण परिधान करू शकतो, कुठला रंग नाही करायचा आहे आणि बांगड्या घालत असताना कुठल्या रंगाची बांगडी घालायची आणि एक बांगडी महत्त्वाची आहे ती कुठली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम 10 जून 2025ला सकाळी 11:36 पौर्णिमा सुरू होणार आहे. ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला दुपारी 1 आता उदय तिथीनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जूनला वटपौर्णिमा जरी असली तरी सुद्धा आपल्याला वटपौर्णिमेची पूजा ही आपल्याला 10 तारखेलाच करायची आहे. सकाळी 11:36 पौर्णिमा लागणार आहे. मग काय आपल्याला पूजा ही 11:36 नंतरच करायची आहे. आता काय होतं ना, आपण संसारिक माणूस इतके अडकून गेलेलो असतो की बऱ्याच बायकांचं काय होतं ना की मस्त निवांत घरातलं काय आवरून नंतर आपण पूजा करू, म्हणजेच देवाची पूजा किंवा वडाची पूजा आपण करायला जातो. आणि आता मुहूर्त असा असल्यामुळे बाबा 11:36 पौर्णिमा लागणार आहे, मग त्याच्यानंतरच तुम्हाला पूजा करायची आहे. मग आता तुम्ही म्हणाल की दुसऱ्या दिवशी पूजा करू शकतो का, तर 1:14 आत तर भले सूर्याने पाहिलेली आहे, पण वटसावित्रीची पूजा आपल्याला 10 तारखेलाच करायची आहे. ज्यांची काही अडचण असेल तर त्यांनी 11 तारखेला केलं तरी हरकत नाही, पण शक्यतो ती 10 तारखेलाच आपल्याला करायची आहे. आता वटसावित्री पौर्णिमा म्हटलं तर काही ठिकाणी ना खूप चांगले नियम असतात की नवरा आपल्या बायकोला साडी घेतो. आता काय असतं ना की आता इतका ट्रेंड वाढलेला आहे की आपण आपला जो मूळ आहे ना तो विसरून जातो आणि कोणीतरी काहीतरी केले तर लगेच मग आपल्याला पण तेच करायचं असतं. वटसावित्री पौर्णिमा म्हटलं तर मग छानपैकी कपडे घालणं, छानपैकी साडी घालणं, मेकअप करणं आणि रील शूट करणं याच्यापेक्षा पण वटसावित्री पौर्णिमा आपल्याला काही शिकवून जाते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याच बायका तर वटपौर्णिमा करत सुद्धा नाही. आता हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आपण खूप भाग्यवान आहोत की तेवढं अधिकार आपल्याला आहे की आपण वटपौर्णिमा करू शकतो. आता वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करायची असते आणि वडाचा मूळ आहे हा जेवढा वाढत असतो तेवढंच आपल्याला पण वाटतं की आपल्या नवऱ्याचं आयुष्य तेवढंच वाढावं, कारण ह्याच तो दिवस आहे की सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते. आता आपण एवढे पावित्र्य आहोत का, तर आता हे प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे की आपल्यामध्ये तेवढी शक्ती आहे का. आपण जर आपल्या तो एक भाग्य आहे की आपण वटपौर्णिमा करू शकतो तर करावी, आणि बऱ्याच महिला करत नाहीत. आता ज्याचा वैयक्तिक विषय आहे, पण जर तुम्ही हे प्रथा नाही पाळली तर आपण आपल्या नंतरच्या जनरेशनला काय शिकवणार आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता कुठल्या रंगाची साडी परिधान करू शकता, तर मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक रंगाचा ऑरा वेगवेगळा आहे. प्रत्येक रंग हा तुम्हाला आयुष्यात खूप जास्त शिकवून जातो. आता सगळ्यात आधी तुम्ही काटाची साडीच घालायची का, तर वर्कची घालू शकत नाही का, तर मी तुम्हाला काय म्हटलं की आपण जेव्हा देवीची ओटी भरत असतो तर आपण काटाची साडी घालत असतो, कारण देवीपर्यंत ज्या सात्विक लहरी देवीच्या आपल्यापर्यंत येतात आणि काट रेशीम तो सात्विक लहरी शोषून घेण्याचं काम करत असतो, म्हणून काटाचीच साडी घालावी. आता ज्यांच्याकडे काटापदराची नाही आहे किंवा नवीन साडी घ्यावी का असं अजिबात नाही आहे. तुमच्याकडे जी साडी असेल ती तुम्ही घालू शकता. फक्त काही रंग आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की नवरा बायकोला त्या दिवशी साडी घेतो. तुमच्याकडे असेल तर खूपच चांगला आहे आणि नसेल तर आपल्या घरात जी साडी आहे छानपैकी ती घालू शकता. सणवार कोणीतरी काहीतरी केलं मग आपण लगेच करायचं, तर आपल्याला आनंद मिळतो. जेव्हा आपण सणवार साजरी करत असतो त्या आनंदासाठीच कोणीतरी काहीतरी घालत आहे म्हणून आपणही ते करावं असं अजिबात नाही. त्या गोष्टी करून तुम्हाला आनंद मिळत नाही, ते जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्ही काटाची साडी घातली तर अतिशय उत्तम, पण ज्यांच्याकडे नाही आहे ते वर्कची पण साडी घालू शकता. आता कुठल्या रंगाची साडी घालायची नाही आहे तुम्हाला, तर बघा काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी निषिद्ध मानला गेला आहे. मग तुम्ही काळ्या रंगाचा ब्लाऊज पण घालायचा नाही आणि काळ्या रंगाची साडीसुद्धा घालायची नाही. आणि संपूर्ण पांढरा रंग, बघा भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये आपण पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत असतो, पण आपण जेव्हा वडाची पूजा करत असतो किंवा अगदी देवीची असो कुठल्याही देवाची असो, आता संपूर्ण पांढऱ्या रंगाची ती साडी घालू नका. त्याच्यामध्ये फुलं वगैरे असेल तर ठीक आहे, पण संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी, कारण आपण पूजा करत असताना मोस्टली
पांढऱ्या रंगाची साडी आपण घालत नाही, तर हे 2 रंग आहेत की जे तुम्हाला पाळायचे आहेत, की त्या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही आहे. बाकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी घालू शकता. जसे तुम्हाला सांगितलं की हिरवा रंग असो, लाल रंग असो, निळा रंग असो, नारंगी रंग असो, पिवळा असो, किंवा आपला मूळ काय आहे की कितीही छान साडी घातली, कितीही छान मेकअप केला, याच्यापेक्षा आपण तो सत्यवान आणि सावित्रीकडून हेच शिकायचं असतं की एखाद्या स्त्रीने जरी ठरवलं तर ती जगाच्या पाठीवर काहीही करू शकते. म्हणून सांगते की छान त्या बांगड्या आता काय होतं ना, बऱ्याच वेळा ट्रेंडच येतो की प्लास्टिकच्या बांगड्या किंवा त्या थ्रेडच्या बांगड्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे ना की हिरव्या कलरची बांगडी, पूर्ण हिरवी. तुम्ही आज पण बघा, जेव्हा आपण कुठलीही साडी घातली पण त्याच्यावर जर हिरव्या रंगाची बांगडी घातली तर मोठा चुडा भरला तर किती सुंदर दिसतो. सगळ्यांचंच लक्ष बांगड्यांकडे असतं. म्हणून सांगते की हिरव्या रंगाची बांगडी अतिशय सुंदर, म्हणजेच बाईला तर खरं सौंदर्य हिरव्या रंगाच्या बांगड्यानेच येतं. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला मग मॅचिंगच्या बांगड्याच घालायची सवय असते, मग प्लॅस्टिकच्या बांगड्या घालू नका बरं का. तुम्ही हिरव्या घालू शकता, तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता. मग प्लॅस्टिक आता वेल्वेटच्या वगैरे पण बांगड्या आलेल्या आहेत. मग तुम्ही हिरव्या चुडामध्ये जो शोभतो, आपण बघा कधी म्हणतो अरे तुला काय रूप आलंय ग, आज अशी किती सुंदर दिसते. तर असं असतं बघा, तुम्ही जेव्हा त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाची बांगड्या तर तुम्ही परिधान करत असताना तेव्हा आपल्याला पण छान वाटतं आणि समोरच्याला पण छान वाटतं. एवढं बघायला. पण ह्या हिरव्या रंगाच्या बांगडीमध्ये एक लाखाची बांगडी माहिती असेल तर तुम्हाला तर ती लाखेची बांगडी आवर्जून घालावी हिरव्या रंगाच्या बांगडीमध्ये. एक तरी इथे एक आणि इथे एक अशा 2 हातामध्ये 2 लाखेची बांगडी आवर्जून तुम्ही घालू शकता. बाकी मग तुम्ही हिरव्या बांगड्यामध्ये तुम्हाला मोत्याच्या पण बांगड्या घालू शकता. जर तुमच्याकडे सोन्याच्या असेल तर तेही तुम्ही सोन्याच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. थोडक्यात काय, सजणं सवरणं, कारण तोच एक दिवस असतो ना की आपल्याला आता एवढं सांसारिक व्याप असतात की तोच एक दिवस असतो की बायका मस्त फोटो काढतात, कोणी रील शूट करतात, आनंद व्यक्त करतात. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की उपवास हा पूजा झाल्यानंतर सोडायचा असतो आणि काही ठिकाणी असं असतं की दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. प्रत्येकाचा आपापला वेगवेगळा भाग असतो. पण पूजा मात्र काही ठिकाणी खूप छान असते की बाई म्हणजे घरातली बाई सकाळी उठून आंघोळ करून देवाची पूजा झाली की लगेच जाऊन वडाची पूजा करते. पण आपलं असं असतं ना की सगळं निवांत कामं आवरली आणि मग आपण पूजेला जातो. पण यावर्षी असं नाही करता येणार, कारण पौर्णिमा ही 11:36 सुरू होत आहे. मग तुम्हाला पूजा पण 11:36 करायची आहे. म्हणजेच काय, तर घरातली कामे वगैरे आवरायची सुरू होत आहे. मग तुम्हाला पूजा पण 11:36 करायची आहे. म्हणजेच काय, तर घरातली कामे वगैरे आवरली, तुम्हाला सगळं आवरायचं आहे आणि नंतर तुम्ही पूजेला गेला तरी हरकत नाही. आता शुभ मुहूर्त आहे ना, तर आपल्याला शुभ मुहूर्त पाळलाच पाहिजे असं नाही आहे, कारण इतक्या जबाबदाऱ्या आहेत, एवढे कर्तव्य आहेत, त्या मुहूर्तावर पूजा केलीच पाहिजे किंवा झालीच पाहिजे असं नाही आहे. तर तुम्हाला जर शक्य होईल तर त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. तर वटपौर्णिमा आपल्या सगळ्या महिलांसाठी एकदम छान आहे. आपण ही छान तयार होऊया आणि वडाची पूजा करूया. त्या वडाला पण तेवढीच प्रार्थना करूया की तुझं जे मूळ आहे, तुझी जी वाढ आहे, तेवढंच ना उदंड आयुष्य माझ्या पतीला मिळवून दे. आणि महिलांना पण सांगेल की तुम्ही जरी कधी व्रत केलं नसेल ना तरी यावर्षी करा, किंवा जरी तुमचं स्किप झालं असेल तरी तुम्ही यावर्षी करू शकता. आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. बाकी कोणी काय करावं, कसं करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.